आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष। न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या दिवसभरात घडलेल्या अशा काही महत्त्वाच्या बातम्या दाखवतो आणि त्यातलीच आज दिवसभरातली एक ही महत्त्वाची बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्षांपेक्षा जास्त कालखंडानंतर जेलमधून सुटका झाली आहे आणि मुंबईच्या आर्थर कारागृहातून सुटका झाल्यानंतर अनिल देशमुख यांचं आधी जेलच्या बाहेर जंगी स्वागत करण्यात आलं आणि आता अनिल देशमुख हे मगाशी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचले होते। सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर अनिल देशमुख आता पुढे रवाना होत आहेत आणि मुंबईत काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अनिल देशमुख यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, अनिल देशमुख यांचं कुठे एवढं जंगी स्वागत होत आहे आणि आता कुठे जाणार आहेत अनिल देशमुख? आपण जर बघितलं तर अनिल देशमुख यांचं जे निवासस्थान आहे वरळी इथल्या सुखद इमारतीमध्ये ते राहतात आणि त्याच इमारतीच्या बाहेर वरळी परिसरामध्ये आपण ते येऊन पोहोचले आहेत आणि तीच दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो आहोत। मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाते, आतषबाजी केली जाते, ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर अनिल देशमुख यांचं जोरदार जंगी स्वागत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या कुटुंबियांकडून होताना आपल्याला दिसतंय। बराच वेळ झालाय फटाक्याची माळ लावून पण तरी ते अजून विस्तारण्याचं नाव घेत नाहीये। यावरून आपल्याला लक्षात येतं किती उत्साहात किती जंगी स्वागत हे अनिल देशमुखांचं त्यांच्या। बर, प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेनं आता हळूहळू उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सर्वच कार्यालयातून बाहेर काढण्याची रणनीती आखली आहे। कारण हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर कब्जा केल्यानंतर आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनं मुंबई महापालिकेकडे मोर्चा वळवल्याचं पाहायला मिळत आहे। नेमकं काय झालं पाहूयात। आधी विधान भवन, आता मनपातील कार्यालय। बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कार्यालयावर दावा। बीएमसी मधील शिवसेना कार्यालयात जोरदार राडा। ठाकरे आणि शिंदे समर्थक आमने सामने। आधी नागपूरमधील शिवसेना पक्ष कार्यालय। शिंदे आणि ठाकरे समर्थकांमधील वाद आता थेट मुंबई पालिका कार्यालयात येऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। कारण बुधवारी खासदार राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचं पक्ष कार्यालय गाठलं। यावेळी शिंदे समर्थकांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत आलेल्या यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेली पट्टीही काढली। आधी महापालिका आयुक्तांशी चर्चा आणि त्यानंतर थेट शिवसेनेच्या कार्यालयात शिंदे समर्थकांनी ठाण मांडल्याचं कळताच ठाकरेंचे शिवसैनिकही महापालिकेत पोहोचले। यानंतर दोन्ही गटात बाचाबाची आणि घोषणाबाजी झाल्याचंही समोर आलं। हे जे कार्यालय आहे पक्ष कार्यालय शिवसेनेचं आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं पक्ष कार्यालय। या गटामध्ये या कार्यालयामध्ये आम्ही नेहमीच बसतो। आज आम्ही नव्हतो, चुकून ते आयुक्तांना भेटायला गेले आणि खाली येऊन बसले। मी त्यांनी ताब्यात घेतल्यासारखं नाही, पण आम्ही नेमकं त्यावेळी ते कोण नव्हतं, बसायची आम्हाला नेहमी गरज वाटत नाही। चारित्र्याच्या नैतिकतेच्या बाबतीत यांनी बोलू नये आणि म्हणून अशा पद्धतीचं वर्तणूक त्यांची ही चांगली नाही। त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं। एक तर धोका द्यायचा आणि वर अमित शहाने म्हणायचं आणि मग अशा पद्धतीने वागत असतील तर शिवसैनिक उत्तर द्यायला तयार आहे। या सर्व प्रकारानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनं महापालिका कार्यालयावर कब्जा केल्याच्या बातम्या पसरल्या। पण खासदार राहुल शेवाळेंनी मात्र असा काहीच प्रयत्न केला नसल्याचं सांगितलं। असं असलं तरी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री असलेल्या केसरकरांनी मात्र लोकांचा कौल आपल्यालाच मिळाल्याचं सांगत महापालिकेतील या कार्यालयावरही दावा केला। मला असं वाटतं की हा वाद त्यांनी करू नये, आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, नाहीतर जे काय ग्रामपंचायतीच्या बाबतीत घडलं तेच मुंबई महापालिकेत घडणार आहे। मनापासून विनंती करतो की हा विषय समजूतदारपणे हँडल करावा।
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं महापालिकेतील शिवसेना कार्यालयाकडेही मोर्चा वळवला। त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे समर्थकांमधील संघर्ष आणखी तापणार एवढं निश्चित। मुंबईहून गणेश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विरोधकांच्या आरोपांनीच उत्तर देण्याची रणनीती आखली। मुंबईतल्या मुंबई मनपाच्या अखत्यारीतल्या काही हॉस्पिटलमधल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा आता सत्ताधारी भाजपनं उपस्थित केलाय। यात उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांच्याकडे बोट दाखवलं जात आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले। यामुळे अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ब्लेम गेम सुरू आहे। बीएमसीच्या हॉस्पिटलमध्ये टेंडर घोटाळा। टेंडर घोटाळ्यात वरुण सरदेसाईंचं नाव। सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या कोंडीचा घाट। सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांच्या आरोपांनीच उत्तर देण्याची रणनीती आखली आहे। मुंबईतील बीएमसीच्या अखत्यारीतील हॉस्पिटलमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा सत्ताधारी भाजपनं उपस्थित केला। भगवती हॉस्पिटलमधील 200 कोटींच्या इलेक्ट्रिक कामात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला। भगवती हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 483 कोटींचं टेंडर काढण्यात आलं होतं। त्यात इलेक्ट्रिक आणि मेकॅनिक कामांसाठी 200 कोटी रुपये ठेवण्यात आले होते। या कामासाठी वेंडरही ठरवण्यात आला होता, पण वेंडर आयत्यावेळी बदलण्यात आला। हे वेंडर बदलण्यामागं गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आला। भगवती हिरालाल भगवती हॉस्पिटलमध्ये 483 कोटीचं टेंडर माननीय मुख्यमंत्री महोदय तेव्हाच्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी दिलं। 483 कोटीपैकी 200 कोटीचं काम हे ENMM मध्ये होतं, म्हणजे इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल मध्ये होतं। आणि टेंडरमध्ये दिलेल्या कंडिशन प्रमाणे ब्रँड आणि वेंडर हे स्पेसिफिक दिले होते, परंतु आता काम होत असताना त्याच्यामधले ब्रँड आणि वेंडर बदली केले गेलेले आहेत। आणि जवळजवळ 200 कोटी रुपयाचं जे सामान HVAC सिस्टीम असेल, MGPS सिस्टीम असेल, मॉड्युलर OT असेल, PTS वर्क सिस्टीम असेल, असे अनेक गोष्टी या वेंडर बदलल्यामुळे आता त्या 60-70 कोटी रुपयात त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार आहेत। त्यामुळे 140 कोटी रुपयाचं जवळजवळ नुकसान हे महानगरपालिकेचं होणार आहे। या लोकांवरती तात्काळ कारवाई होणार का, हे काम थांबवलं जाणार का, या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, चौकशी लावावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना दिले। आज जो काही आपण या ठिकाणी भगवती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या बाबतीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला आहे, सभापती महोदया, मी तात्काळ मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांना सूचना देईन, निर्देश देईन की अगदी टाइम बाउंड पद्धतीमध्ये 2 महिन्यामध्ये, बरोबर ना, ते तात्काळ त्याची शेवटी रुग्णांची गैरसोय होऊ नये ही आपली जबाबदारी आहे। आणि ज्याला जे काही निधी लागेल तिथे कुठेही निधी कमी पडणार नाही, त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या जातील। बीएमसी ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता होती। या सत्ता काळात ज्या अनियमितता झाल्या त्या अनियमितपणावर आता सत्ताधारी बोट ठेवतात। अधिवेशन संपेपर्यंत बीएमसी मधील अनेक प्रकरणं विधिमंडळात गाजण्याची शक्यता नाकारता येत नाही। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पदवीचा वाद आता चव्हाट्यावर आलाय। याच मुद्द्यावर आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली। अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अधिवेशनाच्या बाहेर संजय राऊत यांनी उद्योगमंत्र्यांच्या पदवी उद्योगावरून सरकारवर निशाणा साधलाय। उद्योगमंत्र्यांची पदवी आरोपांची यादवी। काहींना डिग्री असती, परंतु ते स्वतः परीक्षेला बसलेलेच नसतात। सामंतांमुळे ज्ञानेश्वर विद्यापीठ पुन्हा चर्चेत। सामंतांची पदवी बोगस असल्याचा आरोप। डिग्री काय, यांचं अस्तित्वच बोगस आहे। विरोधकांकडून सरकारवर घणाघात। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांची पदवी सध्या अधिवेशन गाजवते। ज्या विद्यापीठातील पदवीमुळे 2015 मध्ये फडणवीस सरकारमधील तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे वादात सापडले, त्याच ज्ञानेश्वर विद्यापीठाच्या पदवीनं सामंतांना अडचणीत आणलंय।
विरोधकांनी उदय सामंत यांच्या पदवीच्या वैधतेचा प्रश्न उपस्थित करत त्यांची पदवी बोगस असल्याचा दावा केला। त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सामंतांवर जोरदार निशाणा साधला। अहो सगळंच बोगस आहे यांचं, डिग्री काय, यांचं अस्तित्वच बोगस आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावर निर्णय होईल आणि हे डिस्क्वालिफाय होतील, हे अपात्र ठरतील, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय। आधी शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांवर विरोधकांकडून सातत्यानं हल्लाबोल केला जातोय। उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। त्यातच आता उदय सामंतांच्या डिग्रीबाबत विरोधकांच्या संतापाची डिग्री वाढल्याचं पाहायला मिळतंय। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी तर उद्योग मंत्री सामंत यांच्या डिग्रीचा आधार घेत आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या डिग्रीवर प्रश्न उपस्थित केला। काहींना डिग्री असती परंतु ते स्वतः परीक्षेला बसलेलेच नसतात, असाही वर्ग महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळतो। आता कोण कशात मोडतंय हे काही मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशातला काही भाग नाही। खरं तर पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठ मागील बऱ्याच दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात आहे। त्यातच आता सामंतांच्या प्रतिज्ञापत्रात याच विद्यापीठाचा उल्लेख असल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं। त्यामुळे आता उद्योग मंत्र्यांच्या पदवीच्या या वादात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले। यानंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात या विषयात अधिवेशनात नेमकं काय घडलं ते। टीईटी गैरव्यवहार, सत्तारांवर वार, प्रमाणपत्र नसतानाही शासकीय वेतन कसं, अजित पवार यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती, फडणवीसांच्याकडून चौकशीचं आश्वासन। ज्या गैरप्रकारावरून मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधीच अब्दुल सत्तार अडचणीत आले होते, तो टीईटी परीक्षेतला गैरप्रकार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला। प्रमाणपत्र नसतानाही शासकीय वेतन कसं मिळतंय असा प्रश्न उपस्थित करत अजित पवार यांनी सत्तार यांच्या मुलींचं नाव न घेता टोला लगावला। टीईटीच्या बद्दल आम्ही तुम्हाला निर्णय त्याच्यावरती देतोय। आम्ही तुम्हाला विचारलेलं होतं अध्यक्ष महोदय, आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट करायचं नाही, पण जर कुणी चुकत असेल, जर त्याच्यामध्ये सत्तेचा गैरवापर होत असेल, जर सत्तेचा गैरवापर करून कुणाला तरी स्वतःच्या घरातल्यांना लाभ दिला जात असेल तर हे नियमामध्ये बसत नाही। आता अजित पवार यांनी थेटपणे सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले। टीईटी घोटाळा महाविकास आघाडीच्याच काळातला असून अपात्र कंपन्यांना कुणी कंत्राट दिलं असा प्रतिप्रश्न फडणवीस यांनी केला। तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं। अब्दुल सत्तारांवर जो आरोप लावला जातोय, त्यांच्या कुठल्याही मुलीला टीईटीच्या अंतर्गत नोकरी लागलेली नाही। या उलट टीईटीने किंवा कमिशनरनी खुलासा करून त्यांचा त्याच वेळी अपात्र ठरवलेला आहे। खरं तर आधीच गायरान जमीन वाटपाच्या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार अडचणीत सापडले होते। त्यातच आता विरोधी पक्षानं टीईटी परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रश्नही नव्यानं उपस्थित केल्यानं सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट। अजित पवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय। काही दिवसांपूर्वी बावनकुळेंनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम करणार असा दावा केला होता। त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत बावनकुळेंचा समाचार घेतला होता। आता पुन्हा एकदा बावनकुळेंनी अजित पवार यांना प्रत्याह्वान दिलंय। जशी माझी एंट्री झाली, अजित दादांना भीती वाटताय, कुणाच्या बापाचं ऐकत नाही, यांच्या वागण्याबद्दल लोकांत प्रचंड नाराजी आहे। त्यांना म्हणून जरा दमानी फार गाडी फास्ट चालली, ते काय करेक्ट कार्यक्रम करतात। अरे
अजितदादांच्या तोंडून शब्द सोबत नाही आहे. जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची. जनतेच्या हातात असतं कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा. विधानसभेत अजित पवारांचा चंद्रशेखर बावनकुळेंवर तुफान हल्लाबोल. खरंच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का? जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. चंद्रशेखर बावनकुळेंचं अजित पवारांना प्रति आव्हान. त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे. बारामती जिंकण्यावरून रंगला राजकीय कलगीतुरा. चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही. दोन नेत्यांमध्ये पेटला राजकीय संघर्ष. एक दौऱ्यामध्ये अजितदादांना इतकी भीती वाटायला लागली आहे की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले आहेत. हिवाळी अधिवेशनात राज्यातील राजकारण पुरतं ढवळून निघालंय. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. असं शाब्दिक युद्ध विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात रंगलंय. काही दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी बारामती दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. तसंच बारामतीमध्ये घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. बावनकुळेंच्या त्या आव्हानाचा अजित पवारांनी विधानसभेत खास आपल्या शैलीत समाचार घेतला. जर मी मनावर घेतले तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करेन. मी महाराष्ट्राला माहिती जर एखाद्याला चॅलेंज दिलं ना तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही. आता हे शाब्दिक युद्ध आणखी पेटलंय. अजित पवारांच्या या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हुकुमशाही मोगलशाही सारखं राजकारण चालू आहे आणि त्यामुळं जशी माझी एंट्री झाली तेव्हापासनं अजितदादांना भीती वाटत आहे आणि म्हणून काल सभागृहामध्ये त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही आहे आमचा करेक्ट कार्यक्रम करायची. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल 2024 मध्ये जनता ठरवणार आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं खास मिशन सुरू केलंय. गेल्या वेळी पराभूत झालेल्या लोकसभा मतदारसंघावर त्यांनी लक्ष केंद्रित केलंय. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली. खरं तर लोकसभा निवडणुकांना अद्याप बराच कालावधी असला तरी आत्तापासूनच त्यावरून राजकारण रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर तुरुंगाच्या बाहेर आले. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. अखेर अनिल देशमुख तुरुंगाबाहेर. जवळपास 14 महिन्यांनंतर देशमुखांची तुरुंगातून सुटका. देशमुख तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या अर्थर रोड तुरुंगाबाहेर केला एकच जल्लोष. त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांनी आवर्जून लावली हजेरी. माझ्यावर झालेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही अशा पद्धतीचं सुद्धा निरीक्षण त्या निमित्तानं केलेलं आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे आणि विश्वास आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वांचा विश्वास आहे आणि न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्याबद्दल मी सर्वांचं इथे मनपूर्वक इथे आभार मानतो. लोकशाही असो किंवा भारतीय कुठली काही घटना असो, संविधान असो, एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये आपण न्याय मागत असतो. कोर्ट न्याय देतं असा सगळ्यांना खात्री आहे. त्या पद्धतीनं आज न्याय मिळालेला आहे आणि अनिल देशमुख साहेब आमच्यामध्ये परतलेले आहेत. आम्हाला आनंद झाला. 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला ईडीनं अनिल देशमुखांना अटक केली होती. जवळपास 14 महिन्यांनंतर 12 डिसेंबर 2022ला उच्च न्यायालयानं अनिल देशमुखांना 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. सोबतच सीबीआयला याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागण्यासाठी अवधी मिळावा म्हणून जामीन आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र उच्च न्यायालयानं स्थगिती वाढवून देण्यास नकार दिल्यामुळे अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. 109 वेळा त्यांच्या कुटुंबावर रेड केलेली आहे या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने, या ईडी सरकारने.
त्याच्यामुळे 109 वेळा करावी लागली, ह्याचा अर्थ 108 वेळा 9 वेळा त्यांना काहीही सापडलेलं नाही, ज्याची नोंद त्या ऑर्डरमध्ये आहे. आणि जे काय आरोप माननीय देशमुख साहेबांवर झाले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 8 पाणीपत्र लिहून हा गौप्यस्फोट केला होता. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलून दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला. दरम्यान ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने गुन्हा नोंदवून अनिल देशमुखांना अटक केली होती. या आरोपांचं अनिल देशमुखांनी खंडन केलं. स्फोटक प्रकरण आणि हिरण हत्या प्रकरणाचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे त्यांनी हे आरोप केल्याचा दावा अनिल देशमुखांनी केला होता. अनिल देशमुखांच्या अटकेमुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यावरून विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. एकीकडे सरकार आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष सुरू असताना आणखीन काही मंत्री आणि आमदारांची प्रकरणं आपल्याकडे असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांनी शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली. विरोधकांच्या या आरोपामुळे शिंदे सरकार काहीसं बॅकफूटवर गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. रोज एक प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तर हिवाळी अधिवेशनात मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सूचक ट्विट ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्याविषयी अनेक तर्कवितर्क सुद्धा लावले जात होते. विरोधकांच्या हाती एखादा मोठा मुद्दा लागल्याची चर्चाही रंगली, पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. त्यामुळे विरोधकांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याची टीका सत्ताधाऱ्यांच्याकडून करण्यात आली. एकीकडे मंत्र्यांवरील आरोपांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले होते, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी आणखीन काही मंत्री आणि आमदारांची प्रकरणं आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट मंत्र्यांनी भ्रष्टाचारासाठी चालवलेले सरकार आणि हे सगळे लोक अलिबाबा 40 चोर या 40 चोरांमधले आहेत. आणि हळूहळू 40 आमदार आणि त्यातले मंत्री या प्रत्येकाचे प्रकरण बाहेर येईल. अब्दुल सत्तार, उदय सामंत, संजय राठोड आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांच्या विरोधात विरोधकांनी आरोप केले. सत्तार आणि राठोड गायरान जमीन प्रकरणी अडचणीत आलेत, तर मध्य प्रकल्पाच्या अनुदानावरून सामंत यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे मंत्री बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले असून त्यांचीच प्रकरणं बाहेर येण्यामागे सत्ताधारीच कारणीभूत असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. एकाच गटाच्या मंत्र्यांची प्रकरणं बाहेर येतात आणि सगळी प्रकरणं गंभीर आहेत. काही लोक म्हणतात बॉम्ब कुठे फुटतायत. मग हे फुटतायत ते काय आहेत? NIT घोटाळा, 16 भूखंडाचा अजूनही ही सुरुवात, हे टोकन आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच गाजतोय. आगामी काळात यावरून राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. माजी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यावर औरंगाबादमधलेच MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केला. लँड कन्व्हर्जन प्रकरणात देसाई यांनी 1000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतोय. औरंगाबादमध्ये 60 जमिनी लँड कन्व्हर्जनमध्ये प्रत्येकी 2 कोटीप्रमाणे पैसे ठरले होते असा आरोप त्यांनी केला. देसाई यांनी उद्योगमंत्री म्हणून उद्योग आणले नाहीत, मात्र पैसे कमवून गेले असा आरोपही इम्तियाज जलील यांनी केला. सुभाष देसाईंवर भूखंड घोटाळ्याचे आरोप. औद्योगिक भूखंड निवासी करण्यात गोलमाल. औरंगाबादमध्ये 120 कोटींचा भूखंड घोटाळा.
शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना माजी उद्योगमंत्री आणि ठाकरेंच्या पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. उद्योगमंत्री असताना औद्योगिक वापराचे भूखंड निवासी करण्यात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा हात असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. उद्योग खात्याकडून 10 वर्षात 32,000 हेक्टर औद्योगिक वापराच्या जमिनीचं निवासी वापरासाठी रूपांतर करण्यात आलं. एकट्या औरंगाबादमध्ये औद्योगिक प्लॉट निवासी भूखंडात रूपांतरित करण्यात आल्याचा आरोप झालाय. एका प्लॉटची किंमत सुमारे 2 कोटी असून 120 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा दावा जलील यांनी केलाय. गेल्या 3 वर्षात 120 कोटी रुपये जमवल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे. आमचे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब, त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे इंडस्ट्रियल लँडच्या कन्व्हर्जन त्यांनी केलेलं आहे, मागच्या त्यांचं जे काळ होतं आणि विशेषकर जाता जाता त्यांच्या 2 वर्षामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्राचा आपण एक आकडा काढला तर रफली ते 1,000 कोटी रुपयेचा ते भ्रष्टाचार होऊ शकतं, जे सुभाष देसाई साहेबांनी केलेला आहे लँड कन्व्हर्जनमध्ये. दरम्यान इम्तियाज जलील यांनी केलेले आरोप सुभाष देसाई यांनी फेटाळून लावले आहेत. जलील यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचं सुभाष देसाई यांनी म्हटलंय. बंद पडलेल्या कारखान्यांची हजारो एकर जमीन आहे. सरकारकडून कवडीमोल भावानं खरेदी केलेल्या जमिनीला आता सोन्याचे भाव आले आहेत. सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना जर हे भूखंड रूपांतरित झाले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी होतीये. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. सीमा प्रश्नावर वारंवार कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न होतोय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे यात सगळ्यात पुढे असतानाच आता कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांची त्यात भर पडली आहे. कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावा अशी अजब मागणी केली. त्यामुळे विधानसभेत मोठं रणकंदन माजलं. म्हणे मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा. कर्नाटकी उच्च शिक्षण मंत्र्यानं डिवचलं. नारायणांच्या विधानाचा अधिवेशनात निषेध. शिंदे फडणवीसांनीही वाचाळवीरांना सुनावलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद तापलेला असतानाच कर्नाटकच्या एका मंत्र्याच्या विधानानं नवा वाद निर्माण झालाय. कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्री CN अश्वत्थ नारायण यांनी मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा अशी मागणी केली आहे. तर एका आमदारानं चक्क मुंबई हा कर्नाटकचाच भाग असल्याची थाप मारली आहे. कर्नाटकी मंत्री आणि आमदारांच्या या विधानाचे पडसाद महाराष्ट्राच्या अधिवेशनातही उमटले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी आणि असे प्रकार पुन्हा खपून घेतले जाणार नाही याबाबत त्यांना ताकीद करावी. मी सुद्धा अध्यक्ष महोदय या वक्तव्याबद्दल कर्नाटकचे कायदा मंत्र्यांचा आणि त्यांच्या आमदाराचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. अध्यक्ष महोदय, ये मुंबई महाराष्ट्र की है, किसी की हिम्मत नहीं है करने की, कोई कर नहीं पाएगा क्योंकि हम सब लोग मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए खड़े रहेंगे. सबसे अहम चीज यही है कि देश में शांतता का पालन हो, देश में कायदा सुव्यवस्था का पालन हो, देश में एकता कैसे बढ़े, इसी पे हमें फोकस करना चाहिए. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील याच मुद्द्यावरून कर्नाटक सरकारचा निषेध करत आधी सीमा भाग केंद्रशासित करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. मुंबईमध्ये मराठी माणसांबरोबर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रांताचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानानं वागवतो. तसं सीमा भागात होतंय का? नाही. आधी सीमा भाग केंद्रशासित होईल. दुसरीकडे सरकारनं सुद्धा कर्नाटकच्या उच्च शिक्षण मंत्र्यांच्या विधानाचा धिक्कार करत असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगतानाच कर्नाटकची तक्रार केंद्र सरकारकडे करणार असल्याचं आश्वासन दिलं. मुंबईवर दावा सांगणं हे खपवून घेतलं जाणार नाही, त्याबद्दल त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो. तशा प्रकारचं निषेधाचं पत्र माननीय विरोधी पक्षनेते आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठवू. मी या ठिकाणी सभागृहाच्या वतीने एकदम कडक तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो
आणि केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी देखील याच्यामध्ये पहिल्यांदाच हस्तक्षेप केला. इतक्या वर्षामध्ये त्यांना देखील आपल्या भावना आम्ही कळवणार आहोत. एकंदरीतच महाराष्ट्राच्या विधिमंडळात सीमा प्रश्नाचा ठराव एकमतानं मंजूर झाल्यानंतर कर्नाटकचा तिळपापड झाल्याचं पाहायला मिळतंय. अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर कर्नाटकचा आगाऊपणा कमी होण्याऐवजी वाढल्याचंच दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बोलूयात पुढच्या एका बातमीकडे. 100 कोटी रुपये वसुली प्रकरणी अखेर अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका झाली. त्यांना भेटण्यासाठी विशेष विमानानं अजित पवार नागपूरहून मुंबईला आले. विशेष म्हणजे या खासगी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना सरकारी विमान उपलब्ध करून दिलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावलेत. अजित पवारांसाठी शिंदे सरकारचं विमान, विरोधी पक्ष नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची मेहर नजर. खासगी दौऱ्यासाठी राज्य सरकारचं विमान. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय सामना रंगल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे सरकारमधील 4 मंत्र्यांवर विरोधकांनी घोटाळ्याचे आरोप करत सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. तसंच विधानसभेत मंगळवारी अजित पवारांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर तुफान हल्ला चढवला. एकीकडे विधिमंडळ अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय धुमशान सुरू असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिलं. 11 वाजता मी निघणार होतो, तर त्यांनी सांगितलं की असं करूया, 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची जामिनावर सुटका झाली. मात्र त्यांना मुंबई बाहेर जाण्यास कोर्टानं मनाई केली. त्यामुळेच अजित पवारांनी त्यांना भेटण्यासाठी मुंबई दौऱ्याचं नियोजन केलं होतं. अजित पवार विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा. मात्र त्यांचा हा खासगी दौरा होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना या खासगी दौऱ्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गायरान जमीन वाटपावरून विरोधकांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. ज्या जमीन वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. गेले 2 दिवस विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं खरं. त्यामुळे तिसऱ्या दिवशी अब्दुल सत्तार यांनी यावर मौन सोडलं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार गायरान जमीन प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणावरून विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनही केलं होतं. शिवाय विरोधकांनी दोन्ही सभागृहात सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही लावून धरली आहे. विधान परिषदेत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत सत्तार यांच्या विरोधात उपसभापतींच्या समोर येऊन घोषणाबाजीही केली. यामुळे विधान परिषदेचं कामकाज तहकूब करावं लागलं होतं. गायरान जमीन प्रकरणी आरोप झाल्यामुळे अब्दुल सत्तार विधानसभेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. बुधवारी विधानसभेत अब्दुल सत्तार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलं. जे मला अधिकार प्राप्त झाले त्याच्यानुसार मी निर्णय दिला. यामध्ये कोर्ट जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील. परंतु ज्या पद्धतीने आरोप करू लागले, या आरोपामध्ये काही तथ्य नाही, काही सत्य नाही. पण सन्माननीय हायकोर्ट मला जे शिक्षा देईल, एखाद्या मागासवर्गीयाला न्याय देताना, एखाद्या आदिवासी बांधवांना न्याय देताना, तर मला ते मान्य राहील. सत्तार यांच्यावर आरोप झालेली जमीन ही वाशिम जिल्ह्यातली आहे. वाशिमच्या गवळीपुरा भागात राहणाऱ्या योगेश खंडारे यांना 37 एकर 19 गुंठे जमीन देण्याचा निर्णय अब्दुल सत्तार यांनी घेतला होता. मात्र ही गायरान जमीन बेकायदेशीरपणे देण्यात आल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आजोबाला इनाम बक्षीस भेटलेली आहे ही जमीन. माझे आजोबा ब्रिटिश कालीनमध्ये खजिनदार होते, त्याला इनाम बक्षीस भेटली जमीन आहे. तहसीलमध्ये होते माझे आजोबा. 1943 ते 44 मध्ये भेटली जमीन आहे. गायरान जमीन प्रकरणी कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याचा दावा अब्दुल सत्तार यांनी केलाय. तर विरोधकांनी मात्र सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही लावून धरली आहे. त्यामुळे गायरान जमीन प्रकरणी सत्तार अडचणीत आल्याचं स्पष्ट आहे.
फोन टॅपिंग प्रकरणी न्यायालयानं नव्यानं तपास करून क्लोजर रिपोर्टमधल्या त्रुटी दूर करण्याचा आदेश दिलाय. राज्यातील सत्तांतराच्या नंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, मात्र न्यायालयानं तो फेटाळून लावलाय. फोन टॅपिंग प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण या प्रकरणी नव्यानं तपास करण्याचा आदेश पुणे न्यायालयानं दिलाय. तसंच पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टमधील त्रुटी दूर करण्यास सांगितलं. खरं तर या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, मात्र न्यायालयाने अमान्य केला, कारण या क्लोजर रिपोर्टमध्ये न्यायालयाला काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या प्रकरणी नव्यानं तपास करून त्रुटींची पूर्तता करण्यास न्यायालयानं सांगितलं. जे काय व्हावं ते पारदर्शकपणे आणि खरं व्हावं, त्याच्यामुळे आमचा कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. आम्हाला कोर्ट नक्की न्याय देईल आणि महाराष्ट्राला न्याय दिला पाहिजे. हा काय फक्त वैयक्तिक आमचा कुणाचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशाच्या जनतेला उत्तर पाहिजे की खरं काय झालं. राज्यातील सत्तांतराच्या काळात विरोधी पक्षातील काही नेत्यांचे फोन टॅप केल्याचा शुक्लांवर आरोप आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यामुळे रश्मी शुक्ला या कायद्याच्या कचाट्यात अडकल्या होत्या. मी न्यायालयाच्या निर्णयावर बोलणार नाही. त्याच्यामध्ये माझाही फोन टॅपिंग झाला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट. राज्यातील सत्तांतरानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी शुक्लांना क्लीन चिट दिली होती. तसंच पुणे न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला होता, मात्र न्यायालयानं क्लोजर रिपोर्ट फेटाळून लावला. आता त्रुटी दूर करून पोलिसांना क्लोजर रिपोर्ट सादर करावा लागणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.